नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। रसिका हो, समुद्रावर फिरायला जाणं हा आपल्या सगळ्यांचाच आवडीचा छंद असतो आणि मला आठवते लहानपणी समुद्रावर जाऊन शंख शिंपले गोळा करणं हा माझा सुद्धा एक आवडता छंद होता। कुठेतरी त्या बालमनात असायचे की आपल्याला मिळणाऱ्या शिंपल्यामध्ये मोती मिळेल, पण तसे काही झाले नाही। त्यामुळे शिंपल्यात खरंच मोती असतो का असे वाटत होते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की शिंपल्यामध्ये खरंच मोती असतो। हे समुद्री शिंपले सहसा आपल्या देशात मिळत नाहीत, पण तुम्ही या शिंपल्यामधून मोती काढताना पाहू शकता किती सहजगत्या हे मोती काढले जात आहेत। याला आपण मोत्यांची शेती सुद्धा म्हणू शकतो। शिंपले फाडून त्याच्या एकेका भागातून हे मोती गोळा केले जात आहेत। जवळजवळ या व्यक्तीने 30 ते 40 मोती एका भागातून गोळा केले आहेत। रसिको, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा, म्हणजेच तुम्हाला असे इंटरेस्टिंग व्हिडिओ पुढेही बघायला मिळतील। या शिंपल्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे खरे मोती मिळताना दिसून येत आहेत। असे वाटत आहे की शिंपल्याचे पोट फाडून हे जांभळे मोती काढलेले आहेत। परदेशात समुद्राच्या जवळ राहणाऱ्या लोकांचा हा व्यवसायच असतो की मोठे समुद्री शिंपले समुद्रातून आणायचे आणि त्यातून मिळालेल्या मोतींना विकून आपले घर चालवायचे। लोकांना या मोत्यांची किंमत ही व्यापाऱ्यांकडून चांगली मिळते। एका शिंपल्यातून जवळजवळ 200 ते 300 मोती मिळतात। हे मोत्यांनी भरलेले शंख सहसा गोड्या पाण्यात मिळतात। मोत्यांची शेती हा बिझनेस म्हटला तर कमी पैशात जास्त नफा देणारी गोष्ट आहे। तर रसिको, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। बाय बाय।